मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील गेल्या 2 दिवसापासून दुसरा दिवस आहे, मात्र आंदोलन संपण्यासाठी 1 तास उरलेला आहे। मराठाला आरक्षण मिळावं ते पण ओबीसीच्या प्रवर्गातून मिळायच्यासाठी मिळावं यासाठी आंदोलन सुरू आहे। माझ्यासोबत मराठा समाजाचे नेते आहेत। सर काय बोलाल, काय आहे आता आंदोलन संपण्यासाठी 1 तास उरलेला आहे, काय पुढची भूमिका आहे, वेळ वाढून घेणार काय सांगाल? नक्की मिळेल, वेळ वाढून मिळेल अशी अपेक्षा आहे। आमचे वकील बांधव त्याच्यात लागले आहेत, आमचे सगळं लक्ष आहे तिकडं। आणि मी मराठा समाजाचा नेता नाही तर एक मराठा समाज सेवक आहे आणि मराठा समाजाने सध्या मनोजदादांना नेता मानलेले, त्यामुळं आमच्या सगळ्याचे नेते मनोजदादा आहेत आणि ते जे सांगतात त्या पद्धतीने मराठा समाजाचं सध्या आंदोलनाची दिशा आहे। आम्ही फक्त सेवक म्हणून आमचं प्रत्येक जण इथं आलेले आणि इथं नसलेले सगळे बांधव मराठा समाजाचं योगदान देण्याचा प्रयत्न करतोय आणि नक्की मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आम्ही मुंबईला आलेलो आहोत। दादा उपोषणाला बसलेत आणि बाहेरची छोटी मोठी जबाबदारी आम्ही जबाबदारीत पार पाडायचं काम करतोय। नक्की मराठा समाजाला सरकारनं आरक्षण द्यावं, ज्या मनोजदादांनी मागण्या दिल्यात त्या मंजूर कराव्यात एवढीच अपेक्षा सरकारकडनं व्यक्त करतो। शिंदे का महत्त्वाचं म्हणजे सरकार जे आरक्षण आहे ते कुणबीमधून ते कुणबी समाजामधून ते सरसकट मिळेल का, ते कसं मिळेल आणि त्याला कायदेशीरदृष्ट्या काय सपोर्ट आहे, ते कोर्टात नक्की टिकेल का, त्याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं? आता जर तरवर बोलण्यात अर्थ नाही। आता आपण उद्या मुलगा होणार आहे एखाद्याला आणि तो पुरा जगल का, शेवटपर्यंत म्हातारा होईपर्यंत जगल का असं म्हणल्यावर चालेल का? त्याच्यामुळे ती प्रक्रिया आहे। झाल्यानंतर मूल झाल्यानंतर ते वाढणार आहे, शिकणार आहे, अधिकारी होणार आहे, त्याचं वय वाढणार आहे। मग पण अशाच पद्धतीनं कोर्टात टिकणार नाही टिकणार त्यावेळेस बघून आपण, आपल्याकडे पुरावे आहेत ना। पण आज आरक्षण दिलं पाहिजे, आजची प्राथमिक मागणी जी आहे ती समजून घेतली पाहिजे। आज द्या तर खरं, ठीक आहे, आम्ही कोर्टात लढू, पुढच्या कोणी विरोधात येतील ते लढू, न्यायदेवता आमच्याकडे पुरावेत सगळे ठेवू समोर। त्याच्यामुळं नक्की मराठ्याला आरक्षण द्यावं। सरसकटचं सुद्धा कोर्टात टिकतंय। मराठा कुणबी एक असल्याचे अनेक दस्तावेज आहेत, अनेक समितीला पुरावे आम्ही सगळ्यांना दिले, तिचे हे सगळे आम्ही होतो। स्वतः शिंदे समिती आली, हे सगळे बोलतील जात त्याच्यावर। शिंदे समितीला आम्ही सगळ्यांनी पुरावे दिलेत, वेळोवेळी दिलेत आणि सगळे गॅझेट आहेत। आधार काय सर, काय याचा कुणबी आणि मराठा हे एकच आहे, याचा आधार काय सांगाल? आतापर्यंत कुणबीच्या 58 लाख नोंदी सापडल्यात आणि बेडमध्ये एक 4-5 दिवसाखालीच शिंदे समितीचे समन्वयक आलते। आम्ही त्यांना की व्हॅलिडिटीसाठी तहसील ऑफिसमध्ये टाळाटाळ केली जाते, व्हॅलिडिटीसाठी डॉक्युमेंट मागणी करून टाळाटाळ करून व्हॅलिडिटी करीत नाहीत आणि 58 लाख नोंदी सापडल्यानंतर अजून तुम्हाला काय पुरावे द्यायचे त्याच्यामध्ये की मराठा आणि कुणबी हे एकच आहे? एवढ्या नोंदी सापडल्या तरी तुम्ही अजून कोणते पुरावे मागतात या बाबतीत? त्या हैदराबाद गॅजेटमधून कसं काय शक्य आहे? हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट आणि दौंड गॅजेट ह्याच्यामध्ये गॅजेटमध्ये आपल्या खासरा जे प्रमाणपत्र आहेत त्याच्यामध्ये नोंदी आहेत, जुन्या ज्या मराठा आणि कुणबी या नोंदी त्याच्यामध्ये दाखवलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये प्रमाणपत्रसुद्धा आहेत जे जुने आमचे लोक आहेत त्यामध्ये। नक्कीच मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे हैदराबाद गॅजेटमधून, ओबीसीमधून। ते कसं काय शक्य आहे? एका जातीमधून दुसऱ्या जातीला आरक्षण देणं सरकार याला मान्य करेल का? हो, कारण मराठा समाज हा मागास आहे हे पहिलेच तुम्हाला त्या कुणबी नोंदीमध्ये सापडलेलं आहे। 58 लाख नोंदी महाराष्ट्रात सापडणं म्हणजे ह्याच्यातच सगळं तथ्य आहे ना। तुम्ही ह्याच्यामध्ये ओबीसी प्रवर्गातून म्हणण्यापेक्षा डायरेक्ट मराठा समाज हा मागास आहेच आहे आणि त्यात दाखवलं पण आहे ना। 58 लाख नोंदी सापडलं म्हणजे मागासच आहे। गायकवाड आयोगाने सुद्धा सांगितलेला आहे हा जो ओबीसी मागास मराठा समाज आहे हा मागास नाही। आरक्षण कोणाला लागतं? जे मागास आहेत त्यांना आरक्षण लागतं, त्याच्याबद्दल आपण काय सांगू? हो, आम्ही काय असं तोंडी किंवा असं काय कोणाला उत्तर दिलं नाही। ओबीसी समाजाला काय म्हणलेलं नाही की भाई आम्हाला ओबीसी मधून आरक्षण द्या। जे पुरावे आहेत, जे डॉक्युमेंट सापडलेत आणि जे गॅजेटनुसार दिसतंय ते 58 लाख नोंदी सापडले त्यानुसारच आम्ही म्हणतो की मराठा समाज हा मागास आहे। की आम्ही असं काय आज उठलो तर लगेच म्हणलो नाही की मराठा समाज मागास आहे म्हणून आणि आम्हाला आरक्षण द्या म्हणून। नक्कीच बघा, राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे आम्ही तुम्हाला 10% आरक्षण दिलेलं आहे, त्याच्याबद्दल काय बोला? आणि हे जे आरक्षण आहे हे कोर्टात टिकेल का? हे जे आता ओबीसी मधलं आरक्षण आम्ही कुणबीमधून मागत आहोत। कुणबी ह्या आमच्या मराठ्यांच्या नोंदी आहेत, हैदराबाद ग्रॅज्युएटमध्ये आहे, मुंबई ग्रॅज्युएट आणि सातारा ग्रॅज्युएट, ह्या तिन्ही ग्रॅज्युएट। मराठा हा कुणबीच आहे, पहिल्यापासून मराठ्याला कुणबी म्हणलं जातं। कुणबी हा शेतकरी आणि ह्याचे आम्ही लेकरं। आम्ही आज बी जे घरून निघलोत, आम्ही आमच्या चटण्या आणि भाकरी घेऊनच या ठिकाणी आलोत। आम्ही काय तुपा बिपा खाऊन घेऊन आलो नाही इकडं, आम्ही आमच्या घरच्या भाकरी आल्या तर आमच्या लेकरा बाळासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। कारण आमच्या लेकरांना शिक्षणामध्ये आरक्षण नाही, आमच्या मुलांना नोकऱ्यात आरक्षण नाही, 2-2 मार्काने आमच्या लेकरांचे आयुष्य वाटोळ झालेले। त्याच्यामुळे आम्ही ह्या ठिकाणी आणि 10%चा जो विषय बोलतात आपण,
ECBC बंधू 10%, ह्या 10%मध्ये बसत नाही आरक्षण. मराठा समाजाला ओबीसी मध्येच तो बी कुणबी म्हणूनच आरक्षण पाहिजे. आता दुसरं आम्हाला आरक्षणाची गरज नाही. आता काही तासापूर्वी लक्ष्मण हाके आहेत ओबीसी समाजाचे नेते, त्यांनी सांगितलेलं आहे जर आमच्या प्रवर्गातून तुम्हाला जर आरक्षण दिलं तर आम्ही सुद्धा आंदोलन करू. त्याच्याबद्दल काय बोला? नाही हे ह्या हाके बिकेला मी मोजित नाही. माझं स्वतःचं नाव जय मल्हार आहे. काय नाव आहे माझं? जय मल्हार. तुझ्या खानदानी जय मल्हार नाव नाही म्हणा होता. आमच्या नादी लागू नको. तुझी ओबीसी नाही ती, तुझी ओबीसी नाही, आमचीच ओबीसी, कुणब्याची ओबीसी. ओबीसी मध्ये आम्ही तुझ्या अगोदर आहेत म्हणा, तू आमच्या नंतरचा, हे लक्षात ठेव. हे आम्ही त्याला छटठोक सांगतो. नक्कीच. आणि त्याच्यामध्ये जे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आहे यांनी सुद्धा आरोप केलेला आहे. जरांगे पाटील यांनी जे आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनामध्ये अनेक नियमाचं भंगन केलेलं आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा, त्याला अटक करा. त्याच्याबद्दल काय बोला? मुंबई मराठ्याची मुंबईमध्ये नियम पाळून जे लोक आझाद मैदानात 5,000ची लिमिट दिले तेवढेच लोक आहेत. बाहेर तर मुंबई कुठे फिरणार? मुंबईत तर फिराय गणपती. मुंबई बघा, जसा मुंबईत आंदोलन सुरू झालेलं आहे, मुंबई शांत झालेली आहे, मुंबई आर या पारची लढाई सुरू झालेली आहे. त्याच्याबद्दल काय बोला? जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत एकही मराठा मुंबई सोडणार नाही. गणेश उत्सव म्हणून मुंबईत मराठी फिरू शकतात, मराठ्याला कोणी रोखू शकत नाही. सदावरती काही म्हणता असेल. नक्कीच. लक्ष्मण हाकेबद्दल काय बोलत सर? हाके ह्यो माणूस एक नंबरचा पिदळा माणूस आहे. हे जातीमध्ये भांडणं लावायचं बघतोय. जिथं बी आम्हाला हक्के घडन त्याला आम्ही भोंगळ करून मारणार आहेत. मराठा संघटनेला जर त्यांनी मराठा आरक्षणाचा विरोध केला त्यांनी मार खाल्ला म्हणून समजा. जिथं घडन तिथं आम्ही हाणणार. नक्कीच हे होते मराठा समाजाचे आंदोलन. त्यांनी सांगितलं जोपर्यंत आम्हाला लक्ष्मण हाके जर आम्हाला भेटले त्यांच्यावरती नक्कीच त्याला आम्ही मारण्याचा प्रयत्न करू. शिवाजी काळेसोबत मी धीरज गोलक, टॉप न्यूज मराठी, मुंबई. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.